Hello friends, welcome to the RK Pharma Rockstar YouTube channel. Those who are new to the channel, please like, share and subscribe the session. Today we are going to discuss ZP Pharmacist test paper number 10. And those who are new to the old student to this channel, please like and share the session. Okay. आज इस क्लास में हम डिस्कस करेंगे 150 प्लस क्वेश्चंस, जिसमें होगा फार्मा क्वेश्चंस, देन इंग्लिश, मराठी, जीके एंड रीजनिंग क्वेश्चन, मैथ्स क्वेश्चन. ओके, सारे डिस्कस करेंगे. सो आपको विदाउट स्किप करके देखना है, क्योंकि आपने ऐसे किया था ESIC एग्ज़ाम में. मैंने सारा रीजनिंग आपको पहले से बताया था, जो कि सारा एग्ज़ाम में एज इट इज़ आया था. देखो, सीटिंग अरेंजमेंट भी आया था, इनइक्वालिटी भी आया था, सिलॉक्स भी आया था, डिस्टेंस डायरेक्शन भी आया था. देन आपके पज़ल में बॉक्स बेस पज़ल भी आया था, मंथ बेस भी आया था, सर्कुलर और अनसर्टन नंबर जो होता है वो भी आया था. आपने सबने स्किप किया था उसे. सो इसकी वजह से आपका पहले से एग्ज़ाम तो बेकार गया. ठीक है, तो स्किप मत किया करो. स्पेशल पार्ट लिया था मैंने रीजनिंग क्लास, आपने उसके बाद भी कोई रिस्पांस नहीं दिया, तो उस क्लास को मैंने हटा दिया. ठीक है, कंटिन्यू नहीं किया, वो ऐप से मैंने डिलीट कर दिया है. अब खुद से पढ़ो, जबकि मैंने सारा पढ़ाया था. और आप बोल रहे थे फार्मा क्वेश्चन टफ आए थे. आपने प्रैक्टिस ही नहीं की थी. ठीक है, नॉन फार्मा क्वेश्चन आपको टफ गए थे क्योंकि आपने प्रैक्टिस नहीं की थी. रीजनिंग थोड़ा बैंकिंग टाइप था, मैंने पहले ही बोला था ZP कंडक्ट कराने वाली है, तो मैंने उस टाइप से रीजनिंग को फ्रेम किया था. बट आपने क्लास नहीं दिखी थी. मैथ्स के क्वेश्चन थे कुछ, शायद थे, अब मुझे याद नहीं, मैंने उसे डिलीट कर दिया है. ठीक है, और जीके तो ऐसे ही रहता, उसी टाइप के क्वेश्चन आपको जीके में मिलेंगे. ओके, सो लेट्स प्रैक्टिस इट. और आपने कुछ लोगों ने तो कमेंट भी कर दिए कि इतना हार्ड था कि बैंकिंग वाले और कुछ SSC वाले वगैरह उसको सॉल्व नहीं कर पाएंगे. आप एक बार वो वाला जो ESIC का नॉन फार्मा पार्ट था, वो एक बार बैंकिंग वालों को दिखाना, जो सीरियस एस्पेरेंट है उनको. विदिन 23 मिनट आपको 50 क्वेश्चन सॉल्व करके दे देंगे वो आपको, क्योंकि उनकी प्रैक्टिस बहुत अच्छी होती है. तगड़ी प्रैक्टिस करके रखते हो. ऐसा नहीं है कल एग्ज़ाम है आज पढ़ के चले जाएंगे तो हो जाएगा. नहीं होता भाई, पढ़ना पड़ता है उसके लिए. एक बार ट्राई करके देना. जब आपकी आंसर की आउट होगी, शायद ESIC नहीं करेगा ऐसा, बट अगर वो आंसर की आउट करता है, रिस्पॉन्स शीट अगर आपको एक्टिव कर देती है ESIC, सो तब आप देखना, किसी बैंकिंग एस्पायरेंट को देना वो एक क्वेश्चन पेपर, और बोलना कि जो रीजनिंग और मैथ्स का है, और जीके भी दे देना उसको. 50 क्वेश्चन आपको विदिन 23 मिनट वो सॉल्व करके दे देगा. ठीक है, कुछ नहीं था उस एग्ज़ाम में. इनइक्वालिटी सिंपल वाली थी, सर्कुलर अनसर्टेन वाला था पज़ल, देन मंथ बेस पज़ल था एक, और क्या था, सिलॉक्स था, देन फॉरवर्ड बैकवर्ड डायरेक्शन वाला वर्ड्स था. ठीक है, ये सारे क्वेश्चन तो उसमें बताए थे मैंने. चलो लेट्स गो. अब इसको स्किप मत करना प्लीज़. ठीक है, हम डायरेक्टली क्वेश्चन और आंसर देखेंगे. ठीक है, व्हाट परसेंटेज ऑफ वोलेटाइल ऑयल कोरिएंडर सीड्स मस्ट कंटेन. व्हाट परसेंटेज ऑफ वोलेटाइल ऑयल कोरिएंडर सीड मस्ट कंटेन. कितना कंटेन कराता है कोरिएंडर ऑयल, वोलेटाइल ऑयल कितना कंटेन कराता है? तो ये कंटेन कराता है 1%. कितना कंटेन कराता है? 1%. नेक्स्ट क्वेश्चन, लैनोलिन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ग्रुप. ग्लाइकोसाइड, वोलेटाइल, एंजाइम, लिपिड्स. विच वन इज दैट? तो ये होता है लिपिड्स. लैनोलिन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ग्रुप. तो ये होता है लिपिड केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ग्रुप. नेक्स्ट क्वेश्चन, volatile oil obtained from the ajwain fruit is rich in. volatile oil is obtained from ajwain fruit is rich. तो कितना होता है थाइमॉल? तो थाइमॉल होता है इसमें 35 to 60 डिग्री, 60%. 35 to 60%. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन,
Sodium lauryl sulfate is used in shampoo because it produces the lather soft in nature, it has good aroma, it enhance the hair growth, it is very economic. Which one is correct? तो ये होता है it produce the lather soft in nature. Option A is correct. Next question. साइक्लोस्पोरिन इज ऑब्टेन फ्रॉम, किससे ऑब्टेन होता है साइक्लोस्पोरिन? तो साइक्लोस्पोरिन इज ऑब्टेन फ्रॉम फंगाई. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एग्जाम्पल ऑफ एनिमल इमल्जेंट आर acacia pectin, gelatin casein, bentonite vigum and twins and span. Which one is correct? तो ये होता है gelatin and casein. Example of animal emulgent is gelatin and casein. Okay. Should not be applied on broken skin. Should not applied on broken skin. क्या अप्लाई नहीं करते ब्रोकन स्किन पे? तो ये होता है लिनीमेंट्स. लिनीमेंट्स not be applied on broken skin. Next question. Propylthiouracil is a drug which is used for fill in the blanks action. Thyroid, antithyroid, anti-asthma, analgesic. Which one is? तो ये होता है anti-thyroid. Propylthiouracil is a drug which is used for anti-thyroid action. Option B is correct. Next question. What is the ideal range of body mass index? What is the ideal range of body mass index? That is BMI. कितनी होती है? तो ये होती है 18.5 to 25. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज करेक्ट. कितनी होती है? नेक्स्ट क्वेश्चन. इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया टू कट डाउन ह्यूमन टू मॉस्किटो ट्रांसमिशन इज नोन एज. क्या बोलते हैं उसे? रेडियल क्यूरेटिव, गैमेटोसाइडल, देन प्रोफाइलैक्सिस, क्लिनिकल क्यूरेटिव. क्या होता है वो? तो होता है गैमेटोसाइडल. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द कैटेगरी ऑफ ड्रग नेफोपैम? व्हाट इज द कैटेगरी ऑफ ड्रग नेफोपैम? तो किस कैटेगरी में आता है? एंटी एलर्जिक, एंटीपायरेटिक, एंटीसेप्टिक, एनाल्जेसिक. तो ये आता है एनाल्जेसिक क्लास में. किस क्लास में आता है? एनाल्जेसिक क्लास में. देन नेक्स्ट वन. प्राजोसिन इज हाईली सिलेक्टिव फिल इन द ब्लैंक ब्लॉकर ड्रग. तो किस में होता है ये? बोथ अल्फा एंड बीटा, बीटा ब्लॉकर, अल्फा 1 ब्लॉकर, बीटा 2 ब्लॉकर. तो ये होता है अल्फा 1 ब्लॉकर. दैट इज ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following is highly, एक सेकेंड. Which of the following is high potency long duration local anesthetic? Chlorprocaine, lidocaine, cocaine, tetracaine. Which one is that? तो ये होता है tetracaine. कौन होता है? tetracaine. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Which one of the following is naturally obtained alkaloid act as a muscarinic receptor antagonist? Which of the following is naturally obtained alkaloid act as a muscarinic receptor antagonist? कौन होता है ये? तो ये होता है एट्रोपिन. कौन होता है? एट्रोपिन. नेक्स्ट क्वेश्चन. नोस्कैपिन इज द ड्रग ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कैटेगरी? किस कैटेगरी में आता है? हिप्नोटिक, सेडेटिव, एंटी इपिलेप्टिक, एंटीटेसिव. तो ये आता है एंटीटसिव. ये आता है एंटीटसिव. दैट इज ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज एसोसिएटेड विद द reaction of extreme photosensitivity? Digitalis, niacin, tetracycline, fluoroquinolones. Which one is that? तो ये होता है टेट्रासाइक्लिन. ऑप्शन सी इज करेक्ट. क्या पूछा था? ड्रग एसोसिएटेड विद द रिएक्शन ऑफ एक्सट्रीम फोटोसेंसिटिविटी. तो ये होता है टेट्रासाइक्लिन. इन नेसैड्स एन स्टैंड फॉर. क्या होता है नेसैड का फुल फॉर्म? तो ये होता है नॉन स्टेरॉइडल एंटी इन्फ्लामेटरी ड्रग. क्या होता है? ये होता है नॉन स्टीरॉयडल एंटी इन्फ्लामेटरी ड्रग. दैट इज ऑप्शन सी इज करेक्ट. एनएस का पूछा था तो नॉन स्टीरॉयडल. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज नॉट सिंथेसाइज बाय पैनक्रियाज? गैस्ट्रिन, थायरोक्सिन, ग्लूकागॉन, इंसुलिन. कौन सा सिक्रेट नहीं होता है बाय पैनक्रियाज? तो ये होता है थायरोक्सिन इज नॉट सिक्रेटेड बाय पैनक्रियाज. ऑप्शन
ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एग्जाम्पल ऑफ ट्रिपल एंटीजन वैक्सीन इज. एग्जाम्पल ऑफ ट्रिपल एंटीजन वैक्सीन इज कौन सा होता है? तो ये होता है डीपीटी. एग्जाम्पल ऑफ ट्रिपल एंटीजन वैक्सीन इज डीपीटी. देन एफाकिया इज अ डिसऑर्डर ऑफ ईयर, नोज, आई, थ्रोट. विच वन इज दैट? तो ये होता है आई. कौन सा होता है? आई. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट. टिटैनस इज रिलेटेड टू skeletal muscle fiber, locking of jaw, food habits, all of the above. Which one is correct? तो ये होता है skeletal muscle fiber, locking of jaw and food habits. तो all of the above. Option D is correct. Next question. Which of the following is a virus of swine flu? Which of the following is the virus of swine flu? तो कौन सा था? ये था H1N1. Which one is correct? Option C is correct. H1N1. Next question. In India, a person to be appointed as a drug inspector should have educational qualification and minimum 18-month experience in the manufactures of schedule fill in the blank substance. कौन से schedule में चाहिए उसकी practice and experience? तो ये चाहिए हमें schedule C. Which one is that? Schedule C. Option C is correct. Next question. There are strict guidelines for acquisition and selling of alprazolam because it comes under the Schedule 2nd, Schedule 3rd, Schedule 4, Schedule 5th. किस में आता है? There are the strict guideline for acquisition and selling of alprazolam because it comes under the. तो ये आता है Schedule 4 में. Schedule 4 में. Next question. Option C is correct answer. Next question. Absorption of oral iron medication is lower if taken along with. Absorption of oral iron medication is lower if taken along with. किसके साथ लिया तो absorption लोअर हो जाएगा? रिफैम्पासिन, आइबुप्रोफेन, इंडोमिथासिन, रैबेप्राजोल. तो ये होता है रैबेप्राजोल. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल आर यूजफुल. एक सेकेंड. नेक्स्ट. Which of the following chemical are useful in manufacturing of skin and cosmetic preparation? हाइड्रोक्विनोन, कोजिक एसिड, एस्कॉर्बिक एसिड, ऑल ऑफ द अबव. देखो हाइड्रोक्विनोन भी होता है, कोजिक एसिड भी होता है एंड एस्कॉर्बिक एसिड भी होता है while manufacturing of skin and cosmetic product. So option D is correct. All of the above. Next. Antiperspirant are prepared for which of the following part of the ह्यूमन बॉडी. किसके लिए प्रिपेयर्ड होता है? आइज के लिए, ईयर्स के लिए, स्टमक के लिए, स्वेट ग्लैंड के लिए. तो किसके लिए होता है? तो ये होता है स्वेट ग्लैंड. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. एंटीपर्स्पिरेंट आर प्रिपेयर्ड फॉर विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द ह्यूमन बॉडी? आई, ईयर, स्टमक, स्वेट ग्लैंड. तो ये होता है स्वेट ग्लैंड के लिए. Option D is correct. Next question. Most important toxicity of acyclovir antiviral drug is high grade fever, decrease in glomerular filtration rate, seizing of urine, none of these. तो क्या होता है? ये होता है decrease in glomerular filtration rate. Got it? Option B is correct. Next question. Which of the following drug when given along with a contraceptive steroid fails the action of contraception and lady conceive? Paracetamol, rifampicin, anti-cup syrup, ciprofloxacin. Which one is that? तो ये होता है rifampicin. Option B is correct. Next question. On which of the following date the Pharmacy Act came into the existence? देखो 1948 में तो आया था, लेकिन आया कब था? तो ये आया था 4th of March 1948. कब आया था? 4th March 1948. Then in prescription SS stand for drop, mix, half, without. तो क्या होता है? SS stand for half. SS stand for half.
नेक्स्ट क्वेश्चन, which of the following food component can inhibit the intestinal CYP3A4 and should not use with a phenoldiphine? वाटर, मिल्क, ग्रेप जूस, कैप्सिकम। तो ये होता है ग्रेप जूस। ऑप्शन सी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म स्टैटिम इज यूज टू डिस्क्राइब एनी ऑफ बिलो, स्लोली, फ्रिक्वेंटली, इमीडिएटली, टुमारो। तो क्या होता है स्टैटिम? स्टैटिम होता है इमीजिएटली। स्टैटिम होता है इमीजिएटली। ऑप्शन सी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, what is the meaning of agit? Agite, agit. What is the meaning of agite? Up to, before meal, of each, shake. तो क्या होता है? तो agite means होता है shake. Okay. Next question. Which of the following Latin abbreviations stand for everyday? That is QM, QS, QD, QID. Which one is that? For everyday. तो ये होता है QD। ऑप्शन सी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, appearance are used to promote evacuation of bowel, to promote easy breath, to promote hair growth, to promote appetite. Which one is correct? तो ये होता है ऑप्शन ए इज करेक्ट, टू प्रमोट इवैक्यूएशन ऑफ bowel. नेक्स्ट क्वेश्चन, रिजाट्रिप्टान इज यूज टू ट्रीट। तो किसके लिए यूज होता है ये? तो रिजाट्रिप्टान यूज होता है माइग्रेन में। किसमें होता है? माइग्रेन में। ऑप्शन सी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, टाइलिन एन एंजाइम फाउंड इन सलाइवा, इट्स मेन फंक्शन इज। क्या होता है मेन फंक्शन? टू ब्रेक डाउन द स्टार्च इनटू ग्लूकोज, टू ब्रेक डाउन स्टार्च इनटू माल्टोज एंड डेक्सट्रिन, टू ब्रेक डाउन स्टार्च इनटू द फ्रुक्टोज, टू ब्रेक डाउन स्टार्च इनटू द गैलेक्टोज। विच वन इज करेक्ट? तो ये होता है टू ब्रेक डाउन स्टार्च इनटू माल्टोज एंड डेक्सट्रिन। ऑप्शन बी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द फार्माकोपियल स्टैंडर्ड फ्रेशली प्रिपेयर्ड मस्ट बी यूज बाय। कितने टाइम के लिए होता है फ्रेशली प्रिपेयर्ड? 24 आवर्स ऑफ प्रिपरेशन, 12 आवर्स ऑफ प्रिपरेशन, 24 आवर्स ऑफ प्रिपरेशन, 36 आवर, 48 आवर्स। तो कितना होता है? तो ये होता है 24 आवर्स ऑफ प्रिपरेशन। नेक्स्ट क्वेश्चन, सिलिका जेल सैचेट इज प्लेस इन सर्टन प्रोडक्ट कंटेनर, दिस इज फॉर द पर्पज ऑफ। किस पर्पज से होता है सिलिका जेल सैचेट? मेंटेन द इलिग्नेंस ऑफ डोसेज फॉर्म, अवॉइड रिएक्शन ऑफ मॉइस्चर विद डोसेज फॉर्म, अवॉइड कलर चेंज ऑफ डोसेज फॉर्म, अवॉइड स्टिकीनेस ऑफ डोसेज। किस लिए होता है? तो ये होता है अवॉइड रिएक्शन ऑफ मॉइस्चर विथ डोसेज फॉर्म। ऑप्शन बी इज करेक्ट। देन 39 क्वेश्चन, टैटम टी इज एन एग्जाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? टैटम टी इज एन एग्जाम्पल ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? नजल ड्रॉप डिलीवरी सिस्टम, ओरल ड्रग, इंट्रायूटेराइन डिवाइस, ट्रांसडर्मल इम्प्लांट। तो किसके लिए होता है? टैटम टी इज एग्जाम्पल ऑफ इंट्रायूटेराइन डिवाइस। ऑप्शन सी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज एन एग्जाम्पल ऑफ एंटी एड्रेनर्जिक? विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ए एग्जाम्पल ऑफ एंटी एड्रेनर्जिक? कौन होता है? इफेड्रिन, डोपामाइन, एड्रेनालिन, लेबेटोलॉल। विच वन इज करेक्ट? तो ये होता है लेबेटोलॉल। ऑप्शन डी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, देखो इसमें रीजनिंग भी है, मैथ्स भी है, इंग्लिश भी है और मराठी भी है। अभी जो पार्ट हम स्टार्ट करने वाले हैं रीजनिंग मैथ्स वाला, तो ये इंग्लिश में है। इसका लैंग्वेज जो है इंग्लिश में चूज़ किया है। जो इंग्लिश के बाद पोर्शन आएगा, रीजनिंग और मैथ्स के बाद इंग्लिश रखा है, इंग्लिश के बाद मराठी, रीजनिंग एंड मैथ्स फिर से रखा है। सो स्किप मत करो, ठीक है। इसमें जीके भी इंग्लिश में भी है और मराठी में भी है। सो वेट, ठीक है। देखो एक कुछ क्वेश्चन है रीजनिंग के। लुक एट द सीरीज। क्या सीरीज दी है? 7, 10, 8, 11, 9, 12। व्हाट द नंबर शुड केम नेक्स्ट? नेक्स्ट कौन सा नंबर आएगा ये आपको बताना है। देखो 7 के बाद 8 आया,
8 के बाद 9 आया, 9 के बाद क्या आएगा 10, क्योंकि देखो यहाँ पे मेंशन किया है 10 के बाद 11, 11 के बाद 12, 12 के बाद 13, तो कौन सा नंबर आएगा यहाँ पे 10 नंबर आएगा। ठीक है, विच वन इज दैट? ऑप्शन बी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, ए सीरीज आपको सॉल्व करनी है। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ये भी क्वेश्चन आपको अल्फ़ाबेटिकल वाले आपको सॉल्व करने हैं। आपको पता है किस तरह सॉल्व करना है। ठीक है, यहाँ से स्टार्ट करते हैं। देखो, व्हाट इज मीन बाय हार्वेस्ट? हार्वेस्ट कब होता है? हार्वेस्ट ऑन टर्म, स्टॉक पाइल, ट्रैक्टर, क्रॉपर। तो कब होता है? ये होता है ऑटम में। कब होता है? ऑटम। ऑप्शन ए इज करेक्ट। ऑप्शन ए इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, देखो यहाँ से हमारा पार्ट अभी स्टार्ट हो रहा है। देखो क्या बोला है क्वेश्चन में, ए कैन डू अ वर्क इन 15 डेज। ए कितने दिन काम करता है? 15 डेज। बी कितने दिन काम करता है? 20 डेज। इन दोनों का अगर एलसीएम लेते हैं तो कितना आता है? 60। एलसीएम कैसे लेता है आपको पता है ना? देखो 60 को अगर 15 से डिवाइड किया तो कितना आता है? 4 टाइम्स। कितना आता है? 4 टाइम। और 60 को अगर 20 से किया तो कितना आता है? 3 टाइम। कितना होगा टोटल? 7। यहाँ तक के समझे? देखो, ए कैन डू अ वर्क इन 15 डेज एंड बी डू 20 डेज। यहाँ तक के समझे? उसके बाद किया हमने उसका एलसीएम। क्या लिया? एलसीएम। देन इफ दे वर्क टुगेदर 4 डेज, कितने दिन काम किया? 4 डेज तक। मतलब 7 इंटू 4 करना है। कितना हो गया? 28। कितना हुआ? 28। अगर हम 60 से 28 अगर हम कम कर देते हैं तो कितना आता है? 32। कितना आता है? 32। 32 को क्या करना है हमें? लेफ्ट वर्क को काउंट करना है ना अभी फ्रैक्शन में। तो क्या करेंगे? 32 डिवाइड बाय 16। 8 से कट कर लेना या 4 से 4 8 चा 32, 4 1 चा 4, 4 2 चा 4 5 का 20, 8/15। गॉट इट? गॉट इट? समझ गए आप? देखो फिर से मैं मराठी यूज़ करना चाहूँगी अभी, क्योंकि अभी फार्मा पार्ट कंप्लीट हो चुका है। ठीक है, जो बच्चे जेडपी के लिए हैं वो ये पार्ट कंटिन्यू करें, और जो बच्चे बाकी अब अदर एग्ज़ाम के लिए प्रिपेयर कर रहे हैं वो मैथ्स और वगैरह देख सकते हैं, अगर आप मेरे लैंग्वेज के साथ कंफर्टेबल हो तो। ठीक है, देखो, ए कॅन डू अ वर्क इन 15 डेज। ए किती दिवस काम करतो आहे? 15 डेज. बी किती दिवस काम करतो आहे? 20 डेज. यांचा जर एलसीएम घेतला तर किती येत आहे? 60. मग 60ला काय करायचं? 60 डिवाइड बाय 15 किती येतं? 15 4 चा 60 येतं, 15 चौक 60. त्याच्यानंतर 60ला डिवाइड करायचं 20नी, किती येतं? 23 चा 60 आला. इथे किती येतं? टोटल दोघांची ॲडिशन. या दोघांनी मिळून काम किती केलं आहे? 7. 4 + 3 7. आणि 7 मध्ये त्याने किती दिवस काम केलं आहे म्हणत आहे? 4 दिवस. तर 7 4 चा किती होतं? 28. 60 - 28 किती होतं? 32. आणि त्यांनी आता लेफ्ट फ्रॅक्शन विचारलं आहे 32, आणि टोटल काम किती होतं आपलं? 60. याला जर डिवाइड केलं तर किती येत आहे? 8/15. ऑप्शन 4 इज करेक्ट. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन क्रॉसेस 600 मीटर लॉंग स्ट्रीट. किती आहे? 600 मीटर इन 5 मिनिट. किती? 5 मिनिट. व्हॉट इज ही स्पीड पर आवर? आरमध्ये विचारली आहे, मग काय करायचं? मल्टिप्लाय बाय 60. काय करायचं? मल्टिप्लाय बाय 60. ठीक आहे, हा मीटर पर सेकंडमध्ये आहे. हा मीटर पर सेकंडमध्ये आहे. ठीक आहे, बघा 0 से 0 कट, देन 6 10 चा 60, 5 1 चा 5, 5 2 चा 10. किती आला आहे? 2 मीटर पर सेकंड. किती आला आहे? 2 मीटर पर सेकंड. नेक्स्ट, आता कन्वर्टिंग मीटर पर सेकंड टू द किलोमीटर पर आवर. काय करायचं आहे? कन्वर्टिंग मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर कन्वर्ट करायचं आहे. तर काय करणार आपण? किती आलं आपलं? 2. आणि आवरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करणार आहे आपण? 18/5 नी मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर किती येईल याचा आन्सर? हा येऊन जाईल 36/5. किती येईल?
18 टू जा 36 डिवाइड बाय 5 आणि याला जर डिवाइड केलं तर किती येईल आन्सर 5 5चा 5 7चा 35 राहिला किती बॅलन्स 1 5 2चा 10 आन्सर किती येत आहे 7.2 किलोमीटर पर आवर ऑप्शन बी इज करेक्ट. गॉट इट. नाही समजलं असेल तर पुन्हा पुन्हा बघा व्हिडिओ. आणि हा थोडा टफ याच्यासाठी ठेवला आहे मी, थोडे हे क्वेश्चन आहे 10-20 क्वेश्चन थोडं टफ ठेवलेले आहे कारण तुम्हाला ESIC मध्ये थोडंफार जास्तच कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे मी पुन्हा थोडा हार्डनेस ठेवला इथे 10-20 क्वेश्चन आणि त्याच्यानंतर इझी ठेवलं आहे. ठीक आहे. बघा A and B started a business in partnership investing 20,000 and 15,000. 20,000 and 15,000 हे Aचा आहे आणि हा Bचा आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की आफ्टर 6 months सी जॉईन विथ अ 20,000. ठीक आहे 20,000. What will be the B's share in total profit 25,000 earned at the end of the year from starting of the business. बघा 2 years पर्यंत यांनी बिझनेस केला आहे. 2 years पर्यंत म्हणजे A आणि B ची इन्व्हेस्टमेंट आहे ते किती असणार आहे 2 years साठी असणार आहे. 20 मल्टिप्लाय बाय 24 अँड 50 मल्टिप्लाय बाय 24. 24 का बरं घेतलं कारण एका वर्षाला किती महिने असतात 12 आणि 12 + 12 किती होतात 24. ठीक आहे 12 आणि 12 24. त्यानंतर बघा सी जॉईन झालेला आहे किती 6 महिन्यानंतर. 24 मधनं 6 डिडक्ट करायचे. काय करायचं 24 मधनं 6 डिडक्ट करायचं आहे. किती राहतील मग तर राहतील 18. किती राहतील 18. गॉट इट. इतकं समजलं सगळं. हे बघा हा व्हॅल्यू हे मी बाकीचे 0 0 कट केले. हा 3 0 कट केला, हा 3 0 कट केला, हा 3 0 कट केला. ठीक आहे मी फक्त इथे 20 15 आणि इथलं 20 इतकं पिकअप केलं. त्याच्यानंतर इथे जितकं मन त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे तितकं घेतलेलं आहे. बघा आता काय करणार आपण इथे आता काटपीट सुरू करायचं. बघा 5 4चा 20 5 3चा 15 5 4चा 20. ठीक आहे नंतर बघा आता 3च्या टेबलनी कट होते. 3 1चा 3 3 6चा 18 त्याच्यानंतर 3 8चा 24. गॉट इट. आता बघा पुन्हा कशाने कट होतं 2नी कट होतं 4 2नी पण कट होतं. बघा 2 2चा 4 2 2चा 4 2 1चा 2 2 2चा 4. कन्फ्युजन होत आहे इथे एक सेकंड. बघा 20 मल्टिप्लाय बाय इथे किती होतं 24 आणि इथे होतं 15 मल्टिप्लाय बाय 24 आणि सी होतं 20 मल्टिप्लाय बाय 18. गॉट इट. बघा 6 3चा 18 6 4चा 24 6 4चा 24. गॉट इट. आता 5 नाही 5 4चा 20 5 3चा 15 आणि इथे किती आहे 20 5 4चा 20. ठीक आहे कॉमन काय याच्यामध्ये 4 4 4. ठीक आहे 4 4 4 कॅन्सल करून घ्यायचे. किती राहिलं 4 3 3. कळला यांचा रेशिओ 4 3 3. गॉट इट. एवढं कळलं. बघा हा Aचा शेअर आहे हा Bचा शेअर आहे आणि हा 3 जो आहे तो Cचा शेअर आहे. ठीक आहे एवढं कळलं. त्याच्यानंतर या तिघांची ॲडिशन किती होतं 4 3 3. किती होतं 4 + 3 7 7 + 3 10 आणि त्यांनी कोणाचा शेअर विचारला आपल्याला हा Bचा. कोणाचा विचारला आहे B. ॲट द एंड ऑफ 2 years फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ द बिझनेस. हे पहा इथे दिलं आहे Bचा शेअर 3 डिवाइड बाय 10 आणि Bचा शेअर किती होता आपला 3 आणि टोटल प्रॉफिट किती आहे 25,000. 0 से 0 गया आणि 25 मल्टिप्लाय बाय 3 किती होतं 75. गॉट इट. नाही कळलं असेल तर पुन्हा टेलिग्रामला मी सांगून देईन. ठीक आहे इथे सांगता येत नाही बरोबर थोडं समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. द सम ऑफ द एजेस ऑफ 5 children born at the interval of 3 years each year 50. What is the age of youngest child? बघा त्यांनी काय म्हटलं आहे किती चिल्ड्रन आहे 5 चिल्ड्रन आहे.
बॉर्न ॲट एव्हरी इंटरवल ऑफ 3 इयर्स. किती आहे? 3 इयर्सचा इंटरवल आहे. बघा 5 चिल्ड्रन घ्यायचे आपल्याला. एक्स पहिला तर झाला एक्स, दुसरा x+3. का बरं 3 घेतलं? कारण इंटरवल ऑफ 3 आहे. नेक्स्ट कोण राहील? x+6. नेक्स्ट कोण असेल? x+9. आणि नेक्स्ट कोण असेल त्याच्या? x+12. आला 3चा इंटरवल. बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. आणि त्यांची बेरीज किती दिली आहे? सम दिला आहे 50. गॉट इट? इतकं समजलं? आता एक्सची कॅल्क्युलेशन करायची. बघा 1 2 3 4 आणि 5. यांची बेरीज किती झाली? 5x. किती झाली? 5x. नंतर बघा इथे 3 + 6 किती झालं? 9. 9 + 9 किती झालं? 18. 18 + 12 किती झालं? 13. प्लस किती आलं? 30. किती आलं? 30. काय आलं आपलं? 5x + 30 = 50. गॉट इट? एवढं समजलं? आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. बघा काय करायचं आहे? एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 50 - 30 किती होतं? कारण हा प्लस आहे, या साईडला आला तो मायनस होईल. 50 - 30 किती होतं? 20. आणि एक्सची व्हॅल्यू किती येईल मग? 5 4 20. सो एक्सची व्हॅल्यू आपली किती आलं? 4. तर यंगेस्ट चाइल्ड जो आहे आपला तो किती असेल? 4. कारण आपण जो यंगेस्ट चाइल्ड घेतला होता तो कोणता घेतला होता? एक्स. कुठला घेतला होता? एक्स घेतला. आणि त्याच्यानंतर x+3, x+6 असं घेतलं ना. तर एक्सची व्हॅल्यू काय आली आहे? एक्सची व्हॅल्यू आली आहे 4 इयर्स. म्हणजेच यंगेस्ट चाइल्ड जो असेल त्याची जी एज असेल ती किती असेल? 4 इयर. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन बघा. A is 2 year older than B. A is 2 year older than B. B, who is twice as old as C. If the total of the ages A, B, C is 27, then how old is B? आता जसा क्वेश्चन केला ना आपण त्या टाईपमध्येच आहे थोडा, फक्त आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे आहे. बघा आपल्याला म्हटलं आहे की हा याच्यापेक्षा 2 इयरनी मोठा आहे, हा ट्वाईस आहे, असं म्हटलेलं आहे त्यांनी. बघा आपल्याला काय करायचं आहे? जो सी आहे सीच एज काय करायचं आपण? सपोज टू बी एक्स. काय करायचं आहे? सीची एज आपण काय घेणार आहे? एक्स घेणार आहे. तर बीची एज काय होईल? बी हू इज ट्वाईस ॲज ओल्ड सी. त्याच्या ट्वाईस आहे म्हणतं, त्याच्या ट्वाईस आहे. ही सीची एज आणि ही बीची एज. बी किती आहे? ट्वाईस आहे. कुणाच्या एजच्या? सीच्या. आणि सीची एज आपण घेतली आहे एक्स. इतकं समजलं? नंतर बघा आता ए राहिला. एला काय म्हटलं आहे? ए इज 2 इयर ओल्डर दॅन बी. ए इज 2 इयर ओल्डर दॅन बी. बघा बी किती आहे? 2x. आणि ए काय आहे? 2 इयर ओल्डर आहे. तर काय करायचं? +2 +2. एवढं समजलं? त्यानंतर बघा आपल्याला यांच्या तिघांची बेरीज, या तिघांची बेरीज किती दिली आहे? 27. बघा 2x + 2 हा ए होता आपला. त्याच्यानंतर बी होता आपला 2x आणि सी होता आपला x. कळलं? या तिघांची बेरीज दिली आपल्याला 27. बघा हा 2x आणि हा 2x किती झालं? 4x. 4x आणि हा x किती झालं? 5x. प्लस आता हा फक्त आणि फक्त 2 उरलेला आणि त्याच्यानंतर 27. इतकं कळलं? नंतर बघा 27 नंतर आपण 2 काय करणार? त्यामधनं मायनस करणार आहे. 27 - 2 किती होतं? 25. किती होतं? 25. तर आता काय करायचं आपल्याला? एक्सची व्हॅल्यू पुन्हा काढायची आहे. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू काय येईल मग? एक्स = काय होतं? 5x = 25. कारण 27 - 2 केला होता तर x = 5. सो बीज एज आता काढायची आपल्याला. हाऊ ओल्ड इज बी? बी किती घेतलेला आपण? 2x. किती घेतलेला होता? 2x. तर 2 × 5 किती होतं? 10 इयर. गॉट इट? ऑप्शन 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. An accurate clock shows 8 o'clock. 8 o'clock in the morning. Through how many degrees will hour and
रोटेट व्हेन द क्लॉक शोज 2 o'clock इन द आफ्टरनून. याला कसं करायचं असतं बघा. 360 डिग्री असतं. किती आवर्समध्ये? 12 आवर्समध्ये. 360 डिग्री क्लॉक रोटेट होतं 12 आवर्समध्ये. तर एका आवरमध्ये किती होईल ते? 1 आवरमध्ये किती होतं? 1 आवरमध्ये ते 30 डिग्री होतं. ठीक आहे. 1 आवरमध्ये किती होईल? 30 डिग्री. तर यांच्या दोघांमध्ये जो गॅप आहे 8 o'clock मॉर्निंग 2 o'clock किती गॅप आहे यांच्यामध्ये? 6. बघा 8 नंतर 9, 10, 11, 12 नंतर 1 आणि 2. 1, 2, 3, 4, 5, 6 आहे 6. 6ला आपण कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 30. कारण 1 आवरमध्ये किती? 1 आवरमध्ये किती डिग्री होतं ते? 30 डिग्री होतं. तर 6 × 30 किती होतं? 180 डिग्री. किती होतं? 180 डिग्री. ऑप्शन 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द अँगल बिटवीन द मिनिट अँड अँड अवर हँड ऑफ द क्लॉक वेन द टाईम इज 4:20 इज. तर याला कसं करायचं असतं बघा. याचा फॉर्म्युला आहे 30 × आवर्स किती आहे? 4 मायनस 11/2 × मिनिट्स. 11/2 × मिनिट्स. बघा 2 आणि हा कट करायचा. 2 10चा 20. 11 × 10 किती होतं? 110. हा मायनस आहे इथे. आणि 3 4चा 20. 120 मायनस 110 किती होतं? 10 डिग्री सेल्सिअस. किती होतं? 10 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन. बघा थोडं हार्ड वाटत असेल तुम्हाला, पण तुम्ही जर का रिपीटेड प्रॅक्टिस केली ना या क्वेश्चनची तर तुम्हाला थोडंफार इझी जाईल. ठीक आहे. पुन्हा व्हायला नको की ESIC सारखं नॉन फार्मा खूप टफ गेलं असं वगैरे. ठीक आहे. त्यासाठी मी थोडं असल्या टाईपचे क्वेश्चन ॲड केलेले आहे. आणि यानंतर हे मला वाटते 17, 18, 19 पर्यंत काहीतरी क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर इझी क्वेश्चन आहे. बघा. इफ 1/3 ऑफ मीन्स मल्टिप्लाय होतं. 1/4 ऑफ अ नंबर दिला आहे का? नाही. ऑफ अ नंबर इज 15. बरोबर त्याला बघून घ्यायचं कसं रीड करायचं बघा. 1/3 ऑफ मीन्स मल्टिप्लाय. 1/4 ऑफ मीन्स पुन्हा मल्टिप्लाय. ऑफ अ नंबर माहिती नाही म्हणून x घेतला इज इक्वल टू 15. देन 3/10 ऑफ दॅट नंबर इज. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा 3/10 करायचं आहे. ठीक आहे. याला आधी सॉल्व करून घ्यायचं. बघा एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर काय करायचं? 15 ॲज इट इज आणि या 4 जो डिवाईडमध्ये आहे तो मल्टिप्लायमध्ये नाही होईल आणि मल्टिप्लाय बाय 3. किती होतं याचं? 15 × 4 किती होतं? 16. 16 × 3 किती होतं? 180. किती होतं? 180. सो एक सेकंड. सो त्याच्यानंतर काय विचारलं आहे? 3/10 ऑफ अ नंबर किती आला आहे आपला? 180. 0 से 0 कॅन्सल. 18 3 54. किती आला आन्सर? 54. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डेसिमल ऑफ आवर इज इन अ सेकंड? व्हॉट इज द डेसिमल ऑफ ॲन आवर इन सेकंड? किती असतं? 60 सेकंद 60 आवरमध्ये 1 आवरमध्ये. 60 सेकंद 1 आवरमध्ये 60 मिनिट. 60 सेकंद 60 मिनिट्स इन 1 आवर. तर किती होतं? 3066. 6 × 6 36. सो 1/3600 कितना होता है आपको बताना है अभी. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन. इवैल्यूएट दैट. देखो अप्रॉक्सीमेशन दिया है तो अप्रॉक्सीमेशन को कैसे सॉल्व करना है? जैसे कि यहाँ पे दिया है 2.39. इसको कैसे लिखेंगे? सॉरी याला लिहायचं आपण 2चा स्क्वेअर आणि याला कसं लिहायचं? याला लिहायचं 2चा स्क्वेअर. 1.5च्या अबव असल्यामुळे त्याला काय लिहायचं? 2. त्याच्यानंतर हा पण तसंच सॉल्व करायचं आणि हा पण सॉल्व करून तुम्ही मला सांगणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ सम ऑफ मनी इज टू डिस्ट्रीब्युटेड अमॉंग ABCD in the proportion of 5 to 4 and 3. If C get 1000 more than D, what is B's share? What is B's share? बघा काय म्हटलंय त्यांनी. आपण कसं करायचं? A B C D दिला आहे व्हॅल्यू. काय दिलाय? A B
सी आणि डी. त्यांची व्हॅल्यू काय दिली आहे 5, 2, 4 आणि 3. ठीक आहे. याला कसं घ्यायचं एक्समध्येच घ्यायचं. ठीक आहे. फॅक्टर आपण एक्समध्येच घेणार आहे. आणि काय म्हटलं आहे तिथं इफ सी गेट 1000 मोर दॅन डी. इफ सी गेट 1000 मोर दॅन डी. किती 1000 मोर दॅन डी. व्हॉट इज द बी शेअर. बघा या दोघांचा डिफरन्स तो म्हणत आहे की 1000 आहे, पण या दोघांमध्ये डिफरन्स किती दिसत आहे. या दोघांमध्ये डिफरन्स दिसत आहे 1. या दोघांमध्ये किती दिसत आहे 1. 4x मायनस 3x इज इक्वल टू किती होतं 1x. 1xची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी 1000. 1xची व्हॅल्यू किती दिली आहे 1000. मीन्स एक्सची व्हॅल्यू किती येत आहे 1000. एक्स इज इक्वल टू 1000. गॉट इट. आता त्यांनी आपल्याला बीज शेअर विचारला आहे. काय विचारलं आहे बीज शेअर. बी किती आहे 2x. 2 इंटू 1000 किती होईल मग 2000. सो ऑप्शन बी इज सी इज करेक्ट. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन हा पाईप अँड सिस्टमचा आहे. नेक्स्ट क्लासमध्ये घेते पुन्हा, बोर होत आहे मला, सॉरी. बघा हा 2 व्हेरायटीजमध्ये क्वेश्चन आहे. इन द रेशिओ ऑफ मस्ट अ ग्रोसर मिक्स 2 व्हेरायटीज ऑफ पल्सेस कॉस्टिंग 15 and 25 per kg respectively. So as it to get mixture worth 16.50. किती आहे 16.50. बघा 20 minus 16.50 जर केला तर किती येतोय 3.50 and 16.50 minus 15 करायचा किती येतोय 1.50. डेसिमल गायब करायचा. नंतर बघा 3 5चा 15 आणि 3 7चा 35. रेशिओ किती येत आहे 7:3. रेशिओ किती येत आहे 7:3. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन हा पण नंतर घेऊ. ठीक आहे. ही सिरीज तुम्हाला सॉल्व करायची आहे. करता येईल का. बघा काय दिलं इथे 3 5 11 14 17 and 21. या सिरीजमध्ये बघा सर्व आणि सर्व नंबर ऑड दिसत आहे एक्सेप्ट 14. सो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. थोडं लॉजिकली सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा एररचा क्वेश्चन आहे आणि एरर सॉल्व करायचा आहे. काय दिला आहे क्वेश्चन इफ आय हॅड नोन दिस एस्टरडे आय विल हॅव हेल्प हिम आणि नो एरर. इफ आय हॅड नोन दिस एस्टरडे आय विल हॅव हेल्प हिम. बघा काय असतं सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर असतो तो कसा असते सब्जेक्ट इफ प्लस सब्जेक्ट इज प्लस सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आहे का इथे. बघा इफ प्लस सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड आणि V3 हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय क्लॉज असतो सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3 काय असतो सब्जेक्ट प्लस वूड हॅव प्लस V3. दिसत आहे का इथे कुठे वूड नाही. सो ऑप्शन सी मध्ये एरर आहे. काय एरर आहे तर तो आहे काय हवं होतं तिथे पाहिजे होतं आपल्याला वूड. काय हवं होतं वूड. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देते. कार्पुलंट्स मीन्स काय होतं होमवर्क. हे होमवर्क क्वेश्चन आहे हा. त्यानंतर ब्रीफ म्हणजे खूप क्वेश्चनमध्ये डिरेक्शन पाहून घ्या काय ते. इनॉर्मस पण तुम्हाला होमवर्क देते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आय सॉ फिल इन द ब्लँक्स ऑफ काऊज इन द फील्ड. काय असते काऊजचा तर काऊजचा असते हर्ड. काय असते हर्ड. आय सॉ अ हर्ड ऑफ काऊज इन द फील्ड. सो ऑप्शन सेकंड इज करेक्ट. नेक्स्ट करेक्टली स्पेल्ड सांगायचं आहे. बघा इफिशियंट नंतर हा ट्रीटमेंट हा बेटरमेंट आणि हा एम्प्लॉय. तर ट्रीटमेंट कसं लिहित असतो हा ट्रीटमेंट. त्याच्यानंतर बेटरमेंट कसं लिहिलं जातं हा झाला बेटरमेंट. अँड देन लास्ट वन एम्प्लॉय कसं असतं एम्प्लॉय. सो विच इज युअर करेक्ट आन्सर. सो आन्सर फर्स्ट इज करेक्ट इफिशियंट. नेक्स्ट क्वेश्चन. In each question below the sentence broken into the 5 or 6 part, join these parts. Join this part
to make a meaningful sentence, the correct order of the part is the answer. बघा काय दिला आहे, I immediately salary my want. So in this question आपको क्या करना है, रीअरेंज करना है. या क्वेश्चनमध्ये आपल्याला रीअरेंजमेंट करायचं आहे. आय इमिडिएटली सॅलरी माय वॉन्ट. काय असेल क्वेश्चन, आय वॉन्ट माय सॅलरी इमिडिएटली. आय वॉन्ट माय सॅलरी इमिडिएटली. ऑप्शन बी इज करेक्ट. विच वन इज करेक्ट? ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द वर्कर आर हेल बेंट ॲट गेटिंग व्हॉट इज ड्यू टू द देम. द वर्कर आर हेल बेंट ॲट गेटिंग व्हॉट इज ड्यू टू द देम. ड्यू टू देम. बघा हेल बेंट ॲट काय दिलं आहे इडियम, हेल बेंट ॲट. फ्रेज काय दिलं आहे, हेल बेंट ॲट गेटिंग. बघा बेंट ॲट नाही होत, बेंट ॲट नसते होत. काय होतं, हेल बेंट अपॉन. काय होतं, हेल बेंट अपॉन. ऑप्शन सी इज करेक्ट. द वर्कर आर हेल बेंट अपॉन गेटिंग व्हॉट इज ड्यू टू द देम. व्हॉट इज ड्यू टू देम. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन. In the question given below, out of the 4 alternative, choose one of which can substitute for more given word substance. The study of ancient society. काय असतं? The study of ancient societies, anthropology, archaeology, history, ethnology. Which one is correct? तो ancient society, study of ancient society असतं archaeology. Option B is correct. Next question. To catch a tartar. What is mean to catch a tartar? To catch a tartar means होतं to deal with a person who is more than one's match. Who is more than one's match. That is option 4 is correct. Next. Light is related to the blind. Then which one is correct pair? Light is related to the blind, then which one is correct pair? तो देखो स्पीच डम, लैंग्वेज डिफ, टंग, साउंड, वॉइस, वाइब्रेशन. लाइट ब्लाइंड. तो नेक्स्ट विच वन इज करेक्ट? तो स्पीच इज करेक्ट. स्पीच डम. स्पीच डम. लाइट अगर ब्लाइंड से रिलेटेड करता है तो स्पीच रिलेटेड करेगा डम से. नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा जीकेचा पार्ट आहे आणि हा थोडा आपण फास्टली घेणार आहे. ठीक आहे. बघा व्हॉट डज COP28 स्टँड फॉर द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज. यानंतर पुन्हा मराठीमध्ये जीके आहे. ठीक आहे. व्हॉट डज द COP28 स्टँड फॉर द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज. तर हे असते कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28. दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ऑन विच डेट does the world annually observe the day of remembrance for all victims of chemical warfare. तर हा कुठला आहे, नोव्हेंबर 30. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट. सिंस विच ईयर ऑफ द वर्ल्ड एड्स डे हैज़ बीन ऑब्जर्व एनुअली ऑन December 1. तो ये था 1988. 1988. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट वॉज द ग्रोथ रेट ऑफ इंडियाज इकोनॉमी in the second quarter of fiscal year 2023 and 2024. तो कितना होता, तो ये था 7.6%. कितना था, 7.6%. ऑप्शन सी इज करेक्ट. देन which South Asian nation recently become the first to register a case of same-sex marriage? Nepal, India, Bangladesh and Sri Lanka. Which one is correct? Which one is correct? तो Nepal. Nepal registered a case of same-sex marriage. Next question. The Indian government has recently extended Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana scheme for how many more years? तो कितने ईयर के लिए एक्सटेंड किया है?
तो ये किया है 5 more year. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Who recently assumed the position of Director General Inspection and Safety at एयर हेडक्वार्टर न्यू दिल्ली? कौन था? तो ए था एयर मार्शल मकरंद रानडे. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द पर्पज ऑफ एम्प्लीफाई 2.0 लॉन्च बाय इंडियाज मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स? सो ऑप्शन which option is correct? Option B is correct. To centralize the city data for inform urban policy making and development. Option B is correct. Next question. When is Nagaland celebrating 61st statehood day? तो ये सेलिब्रेट करता है 1 December 2023. कब सेलिब्रेट किया? 1 December 2023. Next, what is the Indian state recently launched Mission Daksha to support academically challenged student in the class 3 to 8 in the government operated school? तो ये किसने किया है? ये किया है बिहार ने. किसने किया है? बिहार ने. नेक्स्ट, on which date National Pollution Control Day 2023 observed? On which date is National Pollution Control Day 2023 ऑब्जर्व? तो ये ऑब्जर्व होता है December 2. कब होता है? December 2. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, मराठी. बघा, स्वतःशी स्वतः केलेले भाषण काय असतं? स्वतःशी केलेले भाषण याला काय म्हणतं? सुभाषित, संभाषण, स्वगत, समारोप. तर काय असतं? स्वतःशी केलेलं भाषण मीन्स होतं स्वगत. काय होतं? स्वगत. नेक्स्ट क्वेश्चन. पोटात दुखणे या वाक्यप्रकाराचा अर्थ कोणता? पोटात दुखणे या वाक्यप्रकाराचा अर्थ कोणता? वेदना होणे, वाईट होणे, राग येणे आणि असूया वाटणे. तर पोटात दुखणे मीन्स होतं असूया वाटणे. काय होतं? असूया वाटणे. नंतर बघा, इत्यादी या शब्दात कोणते 2 शब्द आहेत? इत्यादी या शब्दात कोणते 2 शब्द आहे? तर याला कसं लिहिलं जातं? इति प्लस आदी. इति प्लस आदी. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. फुटबॉल हा रोनाल्डो. फुटबॉल रिलेटेड टू रोनाल्डो. तर मिहिर सेन कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे? तर हॉकी, तिरंदाजी, जलतरण, क्रिकेट. कशाशी संबंधित आहे मिहिर सेन? तर हा आहे जलतरण. कशाशी आहे? जलतरण. नेक्स्ट, विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. झाला आहे अभ्यास. कुठला काळ असेल? साधा वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ. तर कुठला आहे? कमेंट करा मला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता? अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता? अत्यंत प्रेम, प्रेम, क्रोध आणि त्रास. काय असतं अनुराग? तर अनुराग मीन्स होतं अत्यंत प्रेम. अनुराग मीन्स अत्यंत प्रेम. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ते लिहा. हा पण मी तुम्हाला होमवर्कच देते. ठीक आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. प्रीतिभोजन कसं लिहायचं असतं ते तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे, बी आहे, सी आहे की डी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सदाचार कसं लिहायचं असतं? सदाचार तर हा लिहित असतं सद अधिक आचार. कसं लिहायचं असतं? सद अधिक आचार. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. मधुला चकली आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. मधुला
चक्री आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कुठला प्रयोग आहे हा? कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे कर्तरी आहे की भावे आहे? तर हा आहे कर्मणी प्रयोग. कुठला प्रयोग आहे? कर्मणी प्रयोग. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं आहे? तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? याच्यामध्ये पुन्हा आणखी क्वेश्चन आहे बघा. हा 15 पर्यंत क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मॉक टेस्ट आहे अजून. तर मी तुम्हाला आहे नाही का, सो 15 पर्यंत क्वेश्चन आहे जे तुम्हाला सॉल्व करायचे आहे. बघा इथपर्यंत करून दिलं आहे ना मी, कर्मणीपर्यंत नाही का. बघा जसं हा क्वेश्चन काय दिला इथं, पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रिया विशेषण आहे? बघा निळे, सुंदर, जलद आणि काळा काळा. क्रिया विशेषण. क्रिया विशेषण कुठला वर्ड आहे? तो आहे जलद. कुठला आहे? जलद. बघा मांजराला दूध आवडते यातील कर्ता कोण आहे? आवडणारे कोण आहे? मांजर. आवडलेले काय आहे? दूध. कोण असेल कर्ता मग? कोण असेल कर्ता? हे सर्व क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देते आहे मी, तुम्ही सॉर्ट आउट करा आणि नाही समजलं तर मी नेक्स्ट क्लासमध्ये हा पूर्ण PDF पुन्हा रिवाईज घेते. ठीक आहे. आता थोडा वेळ होत आहे त्याच्यामुळे मी हा स्टॉप करते. 15 क्वेश्चन आहे. व्यासंग असणे याचा अर्थ काय आहे? तर व्यासंग असणे मीन्स काय होतं? व्यवसाय करणे होतं, विषयाचा गाढा अभ्यास करणे होतं, अतिशय मेहनत करणं होतं की धार्मिक विधी करणं होतं? तर व्यासंग असणे मीन्स होतं विषयाचा गाढा अभ्यास करणे. ठीक आहे. जवळपास तर मी सांगूनच दिलं. याच्यामध्ये काय आहे? मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले. अधोरेखित शब्दांचे सर्वनाम ओळखा. बघा स्वतः. स्वतः कसं असतं? तर स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. कसं आहे? आत्मवाचक सर्वनाम. विच ऑप्शन इज करेक्ट? सो ऑप्शन ए इज करेक्ट. आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. आता जे पण राहिले आहे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. 1-2 क्वेश्चन राहिले असतील, सोडवून बघा आणि मला कमेंट करा आन्सर. आणि नेक्स्ट रेडी आहे, नेक्स्ट टेस्ट पण रेडी आहे बा. ZB फार्मासिस्ट टेस्ट पेपर नंबर 11. याच्यामध्ये मी पुन्हा थोडं इझी क्वेश्चन घेतलेले आहे. बघा जसं हा इंग्लिश आहे, बघू शकता तुम्ही. आणि यामध्ये मी मराठीमध्ये मॅथ्स क्वेश्चन पण टाकलेले आहे. ठीक आहे. खूप सगळे क्वेश्चन आहे. सो मित्रांनो तुम्ही काय करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे क्वेश्चन तुम्हाला होमवर्कमध्ये दिले आहे ते प्लीज सॉल्व करा. आणि काही प्रॉब्लेम असला तर इथे मी टेलिग्राम लिंक देते आहे, जॉईन करा आणि तिथे सॉर्ट आउट करा. तसेच मी टेलिग्रामला ZP फार्मासिस्टसाठी जितके काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, मराठी, इंग्लिश, मॅथ्स वगैरे, तिथे मी आज टेस्ट घेतलेली आहे. सो तुम्ही क्विज सॉल्व करा. क्विज घेतलेली आहे, तिथे जाऊन सॉल्व करा. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग दिस. आणि टेलिग्राम जॉईन करा. सो थँक्यू.